चादरीखाली विषारी साप सोडला आणि बायकोनंच नवऱ्याचा घात केला। सिया गोयलपेक्षाही खतरनाक असा प्लॅन या बायकोनं आपल्या नवऱ्याचा घात करण्यासाठी केला। धक्कादायक म्हणजे या दोघांचं 6 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं। नंतर असं काय बिनसलं की या पत्नीनं इतका भयंकर कट रचून पतीची हत्या केली। ही कथा आहे अशा एका खुनाची ज्यात बंदूक नव्हती, चाकू नव्हता, विष नव्हतं, खून करण्यासाठी वापरण्यात आलं जिवंत विष। पतीच्या हत्येमागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि कुठली ही घटना आहे याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। एका माणसाचा मृत्यू झाला, घरात विषारी साप सापडला, पत्नी रडत घराच्या बाहेर आली, कुटुंब हादरलं होतं आणि गावभर एकच चर्चा होती, बिचाराला साप चावला। सगळ्यांनी याला एक दुर्दैवी अपघात मानलं, पण पोलिसांच्या तपासात काही वेगळंच पुढे आलं। ही घटना आहे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर परिसरातील। मृत तरुणाचं नाव अतुल पवार। पोलिसांच्या तपासानुसार 6 वर्षांपूर्वी अतुल आणि दामिनी यांनी प्रेम विवाह केला होता। दोघे मिळून एक शाळा चालवत होते। बाहेरून पाहिलं तर सर्व काही सुरळीत दिसत होतं, पण पोलिसांचा दावा आहे की या संसारात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली। शाळेतील ड्रायव्हर तुषार उर्फ निक्की, याच तुषार सोबत दामिनीचे कथित प्रेम संबंध सुरू झाले आणि इथूनच एका थरारक कटाची सुरुवात झाली। पोलिसांच्या मते आरोपींनी पहिल्यांदा अतुलला संपवण्यासाठी रस्ता अपघाताचा प्लॅन केला होता। जवळपास 20 दिवसांपूर्वी तुषारनं कारने अतुलला धडक देण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जातोय, पण अतुलनं हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे तो तिथे वाचला। हा प्लॅन फसला, पण कट थांबला नाही। उलट यावेळी आरोपींनी असा मार्ग निवडला ज्यावर पहिल्या नजरेत कुणालाही संशय येणार नव्हता। पोलिसांच्या दाव्यानुसार त्या रात्री दामिनीने अतुलला नेहमीप्रमाणे दूध दिलं, पण त्या दुधात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या। काही वेळातच अतुल बेशुद्धासारखा गाढ झोपला। आता पुढचं दृश्य एखाद्या क्राईम थ्रिलरपेक्षाही भयानक आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुषार आणि त्याचे 2 साथीदार आधीपासूनच एका डब्यामध्ये विषारी साप घेऊन तयार होते। त्यांनी घरात प्रवेश केला आणि तो जिवंत विषारी साप थेट अतुलच्या अंथरुणात सोडला। चादरीच्या आत तो साप सोडला। अतुल झोपेत होता, प्रतिकार करण्याच्या अवस्थेतच नव्हता आणि त्याच अवस्थेत सापाने त्याला दंश केला। काही वेळातच त्याचा मृत्यू झाला। सकाळ झाली आणि नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला। पत्नी दामिनी स्वतः अतुलला रुग्णालयात घेऊन गेली। डॉक्टरांना सांगितलं रात्री साप चावला। डॉक्टरांनी अतुलला मृत घोषित केलं। पोलीस आले, अंथरुणात सापही सापडला। पहिल्या नजरेत सगळं अगदी नैसर्गिक वाटत होतं। कुणालाही वाटत असेल हा एक दुर्दैवी अपघात आहे, पण इथेच या प्रकरणात पोलिसांच्या संशयाची सुरुवात झाली। पोलिसांचं म्हणणं आहे की घटनास्थळी काही गोष्टी जुळत नव्हत्या। साप ज्या पद्धतीनं सापडला त्याचं वर्तन आणि संपूर्ण घटनाक्रमात अनेक विसंगती होत्या, म्हणून पोलिसांनी केवळ पंचनामा करून केस बंद केली नाही, त्यांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि इथूनच हा संपूर्ण कट उघड होऊ लागला। सर्वप्रथम पोलिसांनी पत्नी दामिनीचा मोबाईल तपासला, कॉल डिटेल्स काढल्या, त्यात तुषारशी सतत संपर्क असल्याचं समोर आलं। चौकशीसाठी तुषारला ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांच्या दाव्यानुसार चौकशीत तो जास्त वेळ टिकला नाही। त्यानंतर तपासात आणखी एक धक्कादायक पुरावा मिळाला। तुषारच्या मोबाईलमध्ये एका डब्यात बंद केलेल्या विषारी सापाचा फोटो सापडला। पोलिसांचा दावा आहे की चौकशीत त्यानं कबूल केलं की हा साप 2 गारुड्यांकडून विकत घेतला होता। म्हणजे हा साप अचानक घरात शिरलेला नव्हता, तर आधीच नियोजन करून आणलेलं मर्डर वेपन असल्याचा पोलिसांचा आरोप आहे। तपास पुढे गेला आणि आणखी एक कारण समोर आलं। पोलिसांच्या माहितीनुसार अतुलच्या नावावर सुमारे 20 लाख रुपयांचा विमा होता। कट यशस्वी झाला तर विम्याचे पैसे मिळतील आणि त्यातून कटात सहभागी इतर आरोपींनाही वाटा दिला जाईल, अशी कथित योजना यांनी सर्वांनी मिळून आखली होती। त्यानंतर दामिनी आणि तुषार एकत्र राहत होते असाही पोलिसांचा दावा आहे। पण या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। हे सर्व आरोप सध्या पोलिसांच्या तपासावर आधारित आहेत। जप्त केलेला साप, मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे
फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। न्यायालयात पुरावे सिद्ध होईपर्यंत कुणालाही कायदेशीरदृष्ट्या दोषी ठरवता येत नाही। अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल, पण जर पोलिसांचा दावा खरा ठरला तर हा केवळ एका व्यक्तीचा खून नाहीये, हा विश्वासाचा खून आहे, प्रेमाचा खून आहे, विवाह संस्थेवरचा एक डाग आहे आणि सर्वात भयानक म्हणजे माणसाच्या बुद्धीचा वापर जीव वाचवण्यासाठी नाही तर जीव घेण्यासाठी कसा केला जातो याचं एक भीषण उदाहरण आहे। एकेकाळी लोक म्हणायचे घरात साप शिरला तर जीव धोक्यात येतो, पण आजचा प्रश्न वेगळाच आहे। जर सापापेक्षाही विषारी विचार माणसाच्या डोक्यात शिरले तर कोण जास्त धोकादायक, साप की माणूस? हा प्रश्न प्रत्येकाने आता स्वतःला विचारण्याची वेळ आलेली आहे। या घटनेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका माहितीसह। नमस्कार।